नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम तुमच्या थुकरटवाडीच्या या नव्या कोऱ्या फार्म हाऊस मधून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद. तर मंडळी, गेल्या 2 भागांमध्ये मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीमधले हे आपले लाडके तारे या मंचावरती आलेले आहेत. मराठी रंगभूमी सुरू होत आहे, नाटकं तुम्हाला बोलावत आहेत. याच निमित्तानं आवाहन करण्यासाठी हे सगळे कलाकार या मंचावरती आलेले आहेत. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि सुरुवात करतो आजच्या भागाला. आता येणार आहे सलील सरांकडे. तुम्ही बसलाय म्हटल्यानंतर काहीतरी ऐकण्याची इच्छा तर आम्हाला होणारच ना. ते जे सगळे नर्सेस किंवा डॉक्टर्स किंवा पोलीस त्यांची मुलं त्यांना सांगतात जाऊ नको जाऊ नको, तर मला ना असं वाटलं की त्यांना वेगळा पुरस्कार द्यायला पाहिजे, कारण ते अवघड आहे ना खरंय असं करणं. तर ते मला ना कायम ते आमचं जे दिसे खिडकी मधून जग सारे दिशा दाही, दार उघडून परी तिथे धावायचे नाही, फार वाटे जावे परी मुठीमध्ये बोट नाही, नीज दाटली डोळ्यात तरी घरी कुणी नाही. वा 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 वा. तर हे मला वाटतं त्या मुलांचं फार कौतुक आहे की त्यांनी ज्या पद्धतीने हे सहन केलं, कारण सगळ्यांचे पालक तेव्हा घरी होते आणि फक्त त्यांचे नव्हते. खरंय, हे फार वेगळं होतं त्यांच्यासाठी. जरा गंभीर झालं मी, थोडं पॉझिटिव्ह ऐकवतो काहीतरी असं मला वाटतं. निसर्ग सध्या आपल्याला खूप सतावतोय, परंतु तरी सुद्धा मला असं वाटतं की त्याची जी मूल्य आहेत, तत्व आहेत, ती अजून तशी शाश्वत आहेत. हे जे सूर्य चंद्र किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, हे कधी आपला स्वभाव नाही बदलत. वा. तर त्यांच्या त्या ठामपणाकडे बघताना जो दिलासा वाटतो, त्याच्यावरची कविता आहे प्रलय. उगाच काय ग छोट्या मोठ्या गोष्टीवरून इतके वाद, उगाच काय माझ्या सकट जगण्याचाही सोडतेस नाद. मी तू जगणे पृथ्वी कोणीच इतकं वाईट नाही, अधीरपणा वाचून इथे दुसरं कोणी घाईत नाही. अगं विरस व्हावा इतके काही उडले नाही तिथले रंग, स्पेशल इफेक्ट शिवाय सुद्धा शहरून येऊ शकते अंग. अजून आहे आकाश निळे, अजून गुलाब नाजूक आहेत, अजून तरी 10 दिशा आपल्या आपल्या जागी आहेत. पैसे भरल्या वाचून अजून डोळा तारे दिसत आहेत, वा वा. आणि झाडांच्याही सावल्या अजून विनामूल्य पडत आहेत. क्या बात आहे. अजून तरी कर नाही आपल्या आपण गाण्यावर, सा अजून साच आहे, वा वा. आणि रे तसाच ऋषभावर. स्पॉन्सर केल्या वाचून अजून चंद्र घाली चांदण भूल, आणि अजून कुठल्या वचनाशिवाय कळी उमलून होते फूल. सागर अजून गणती वाचून लाटे मागून सोडी लाट, अजून तरी कुठली जकात घेत नाही पाऊल वाट. थंडी अजून थंडी आहे, ऊन आहे अजून ऊन, पाऊस पडता अजून सुद्धा माती हसते आनंदून. काही काही बदलत नाही द्वेषाने व प्रेमाने, जन्मानंतर अजून तसेच मरण येते इमाने. आणि शेवटच्या ओळीत की आकाशाचे देणे काही आज उद्यात फिटत नाही, आणि इतक्या लवकर प्रलय होईल असे काही वाटत नाही. इतक्या लवकर प्रलय होईल असे काही वाटत नाही. समोरून येण्यामध्ये जी मजा आहे ती रंगमंचाची मजा आहे असं मला पूर्ण करतो अनुभव म्हणजे अक्षरशः. क्या बात आहे. वा. मंडळी, आपल्याला जर रस्त्यात एखादी जुनी वस्तू सापडली आणि कुणी आपल्याला सांगितलं की ही अमुक अमुक काळातली आहे, तर ती आपण जपून ठेवू. पण एखाद्या माणसाने जर आपल्या घरभर याच वस्तू जमा करून ठेवलेल्या असतील तर, आणि ज्याचं म्हणणं असेल की मी स्वयंघोषित पुरातत्व वस्तू संशोधक आहेत, तर बघूयात मग आता या घरात काय घडणार आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत भालचंद्र कदम आणि स्नेहल शिदाम. बया 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 बया, काय करावं या माणसाचं. नाही, एक वेळ ना भंगारवाल्याशी संसार केला असता ना तरी चाललं असतं. निदान सांगितलं तरी असतं ना की नवरा भंगारवाला आहे म्हणून घरात भंगार आहे. पण या माणसाचं काय करू मी.
आता कुठं कडमडलंय काय माहित. अहो अहो गमावता कुठल्या गाण्यावर एंट्री घेताय? हे रिक्षावाला कुठलं गाणं लावतात? बघतोय रिक्षावाला न वाटत माझी. तसं आम्ही संशोधक हे गाणं लावतो. तुम्ही कुठले संशोधक? मी स्वयंघोषित संशोधक आहे. ह्या नाही का अक्कल नाही, पण तुम्ही कशाला वाजवताय? हे बाई तुला कळतं का? काय काय करतेस तू? काल तो झी मराठीचा ऐतिहासिक पुरुष आहे. हो बाई, एवढे कलाकार आले आणि गेले, पण ह्यो माणूस काही जागचा हल्ला नाही. कस काय? कारण त्याला दुसरं कुणी घेत नाही. त्यांचं जाऊ द्या, तुमचं बघा काय ते. हे बघा, सगळी भंगार ना घराच्या बाहेर काढा पहिली. खबरदार, माझी शपथ आहे तुला, या घरातून तू बाहेर जायचं नाही. हो, मी मला भंगार नाही म्हणते, या वस्तू ना म्हणते. हा काय, मला वाटलं तू गप्पा बसा. माझ्या जर मनात आलं ना तर मी तुम्हाला पण या घराच्या बाहेर काढी ना. माझ्याशी असं बोलतेस तू? अशी कोण लागून गेले हो तुम्ही? अरे 70व्या दशकात जन्माला आलेला, सोनाने कुलोत्पन्न घराण्यातला 14वा वंशज दिलीप सोनावणे म्हणतात मला. उत्पन्न कवडीचं नाही आणि म्हणे कुलोत्पन्न. वैताग आणला या माणसानी. ए गप्पा सोडू नको. तुला ना माझी किंमतच नाही. बाहेर लोकांना काय वाटेल? अरे ह्या संशोधकाला घरात काडीची किंमत नाही म्हणून. संशोधक? मग तुमचं 10वीचा रिझल्ट ना, त्याचं संशोधन करायची वेळ आली आता. मार्च ऑक्टोबर. अहो 21 वेळा वाऱ्या केल्या त्याच्या, तरी अजून 5 नाही झाले तुम्ही. हे बघ, कमी शिकलो म्हणून आपलं जमलं, आपलं लग्न झालं. 10वी पास झालो असतो ना तर शेजारची सरलामुळे ना तिच्याशी लगीन केलं असतं मी. कसं काय? कारण तीच म्हणली 10वी पास झाल्याशिवाय नाही. ऐक नाही म्हणजे हे सगळा पसारा आवरा तुम्ही. मी आधीच सांगते, नाही तर मी फेकून देईन सगळं. खबरदार, या ऐतिहासिक वस्तूंना हात लावायचा नाही तो. ऐतिहासिक वस्तू? मग या ऐतिहासिक वस्तू. हे 10 ठिकाणी चेपलेला हा जर्मनचा हंडा ऐतिहासिक आहे. चेपलेला? हा चेपलेला हंडा आहे? हा अगं, दुष्यंतांनी शकुंतलेला पाणी भरताना पाहिलं होतं ना, त्यावेळी हा हंडा तिच्या हातात होता. हा शकुंतलेचं आडनाव जगदळे. ह्याच्यावर लिहिलंय, खरात मावशीकडनं ची सौका शकू जगदळे सप्रेम भेट. अरे असू शकतं. त्याच्यावर अजून संशोधन व्हायचंय माझं. घ्या, लोक तुम्हाला गंडवतात, तुम्ही त्यांना पैसे देता आणि ह्या सगळ्या वस्तू घरात घेऊन येता. हे मला कुणी गंडवू शकत नाही. मी हिस्ट्रीचा गाडा अभ्यासक आहे. गाडा अभ्यासक नाही, गाडाव अभ्यासक आहे तुम्ही. काय गाडवपणा केला का मी? तुला माहितीये का, आपल्या घरामध्ये मोहनजोदडो सारखी कुठली तरी संस्कृती लपलीये. याचा शोध मी लावलाय. त्याला शोध नाही, मूर्खपणा म्हणतात. मूर्खपणा? घरात खोदकाम करून मी त्या काळातला पंखा शोधलाय. तो बघ पंखा, हा बघ. ऐका ना, आपण ना 3ऱ्या मजल्यावर राहतो. हा मग? तुम्ही जे खोदकाम केलंय ना, ते खालच्या मजल्यावरचे पवार आहेत ना, त्यांचा पंख काढलाय तो. काय सांगतीस? तो पवार आहे ना, तुमचा मुर्दा पाडायला येणार होता. मी मिन्नतवाऱ्या केल्या ना म्हणून वाचलाय तुम्ही. बरं झालं, नाही तर त्याला लहान असतं. असू द्या. एक दिवस येईल माझ्या संशोधनाला लोक मान्यता देतील. लोक मान्यता देतील का माहित नाही, पण सध्या ना तुम्ही हास्याचा विषय झालाय. त्याच्यावर तर चाललंय आपलं. लोक हसले नाहीत तर आपल्याला घरी बसावं लागल. तूही मनावर घ्या आता. तिथे नका बसू. मला नका सांगू तुम्ही सगळं. हे उचला आणि बाहेर फेकून द्या. ए अगं, येडीस का तू? हे काय साधं सुद्धा पेंटिंग आहे का? साधं सुद्धा नाहीच आहे हे, पेंटिंगच नाहीये. तुकल्यासारखं वाटतंय कोणीतरी. काय बोलतीस? तुला कळते का पिकासोनी बनवलेलं पेंटिंग आहे हे? पिकासोचं माहित नाही, पण पिकासो शकते हे. ह्या पेंटिंगला काय म्हणतात माहिती का? काय? ऍस्ट्रे पेंटिंग. ऍबस्ट्रॅक्ट म्हणतात त्याला. कितीला घेतले?
50,000 रोख दिलेत. एवढे एवढे कसे काय 50च्या नोटी होत्या. बया काय करावं ग या माणसाचं. अहो सगळे तुमच्या भोळेपणाचा फायदा घेताय. हा? तुला वाटतोय मी भोळा, पण माझे बाहेरले ऍटम आहेत. हे ऐतिहासिक ऍटम आहेत माझे, ऐतिहासिक. तुमच्या या ऐतिहासिक वस्तूंचा ना ताप झालाय डोक्याला. आता हा सांगाडा. हे येडीस का तू? साधा सुद्धा सांगड आहे का? अरे डायनासॉरचा सांगड आहे, इसवी सन 5व्या शतकातला आहे. नाही हो, गाढवाचा सांगाडा आहे तो. तुला कसं माहिती? आता तुमच्या बरोबर संसार करते, गाढव ओळखता नाही येणार का मला? अरे काय बोलतीस तू? हे सांगडा कुठला आहे माहितीये का? डायनासॉरच्या पिल्लाचा सांगड आहे हा. हा गाढवाचा सांगाडा आहे. पैसे लावू का? ते काय आहे, हे डायनासॉर आपल्या पिल्लाला म्हणलं असेल, काय रे गाढवा, म्हणून तुला असं वाटलं असेल की हा गाढवाचा सांगडा आहे म्हणून. तुमची आई पण तुम्हाला बोकड म्हणते, म्हणजे तुमचं सांगाडा काय बोकडासारखं दिसणार आहे का? मी गेल्यावर तू माझा सांगाडा बघ, मी काय दिसतोय ते कळलं? मला तर बाई काहीच कळत नाही, लोक कशी तुम्हाला टोप्या घालतात. मला कुणी टोपी घालू शकत नाही. मी ऐतिहासिक टोप्या जमा केल्यात. ह्या बघ ऐतिहासिक टोप्या बघू बघ. या कसल्या ऐतिहासिक टोप्या? अगं माकड आणि टोपेवालीची गोष्ट ऐकली नाहीस का तू? हा, त्या ह्या टोप्या आहेत. त्याच्या वंशजानं मला 12,000ला विकलेत. किती? 12. एवढे दिले होते 12,000. एवढे कश काय? 1 रुपयाच्या नोटा होत्या. अहो ह्याच्यावरचा स्टिकर तरी बघायचा, बोराडे टेलर्स लिहिले त्याच्यावर. असू शकतं, टोपीवाल्याचं नाव बोराडे टेलर्स असू शकतं. मग मी तर याच्यावर संशोधनच करणार आहे, म्हणजे लेखच लिहिणार आहे की टोपीवाल्याचं नाव बोराडे आहे म्हणून. काय करावं बाई या माणसाला. अहो घर चालवायला ना पैसे लागतात, अरे नाही तर काय? आपल्याला ना इतिहास जमा व्हायची वेळ येईल. पैसे काय करतेस का? हे बघ नाणी बघ, त्या काळातली. हा, कॉइन्स होलुलुलू देशातून आणली. याला असं मध्ये छिद्र काय? ते होलुलू देशातले आहेत ना, म्हणून होलुलू. हो, त्याला होल आहेत. अहो काय सांगताय तुम्ही? अहो स्टोच्या पंपाचा वायस तर येते. कोणीतरी नाणी म्हणून विकलंय तुम्हाला. हा, नाही गे, तसं नसेल. तिकडची नाणी आपण वायसर म्हणून वापरत असू बघ. हा, खरं तर मला म्हणायचं आपल्याकडे एक स्टोव पण असला पाहिजे. गॅस आल्यापासून ना हा स्टोव इथेच जमा झालाय. आपण आहे ना चुलीवरच स्वयंपाक करतोय अजून. जगापेक्षा लय मागे आपण. वा, म्हणजे आपण ऐतिहासिक आहोत. याचा अभिमान वाटला पाहिजे तुला. अहो कशाचा अभिमान बाळगू. लोक तुम्हाला फुकट मजुरीला घेऊन जातात. काय मजुरीला घेऊन गेले का? त्या बाब्या बरोबर कुठे गेले होते तुम्ही? दौलताबादला गेलो होतो. त्या तुगलकानं खजिना लपवला असा शोध लागला होता मला. त्याच्या उत्खननासाठी मी तिथे गेलो होतो. त्या गुप्तधनाच्या नावाखाली ना त्या बाब्याने स्वतःच्या घरासाठी पिलरचे खड्डे खोदून घेतले तुमच्याकडनं. एवढे तर बावळट आहे तुम्ही. हा का, बस मला बावळट म्हणू नको. उद्या गुप्तधन सापडला असता तर दागिने घालून मिरवली असते सगळीकडे. दागिने घालताय. 4 महिने झाले पावडरचा डबा संपलाय, तो आणता आला नाही तुम्हाला. काय गरज आहे तुला? पावडरची गरजच काय? मी म्हणतो अगं तू आहेस तशीच चांगली दिसतीस, म्हणजे पाषाणातली लेणी. लेणी म्हणे. जाऊ दे, तुमच्याशी कुठे बोलत बसली. मला झाडांना पाणी घालायला जायचं. घाल झाडांना पण. काय ठेव ते. काय करते? सुरई. ती सुरई कुणाची आहे माहितीये का? कोणाची? तुकार नगरचे संस्थानिक, त्यांची सुरई आहे. त्या सुरईनं तू झाडांना पाणी घालते. तुकार नगरने, तुकार तुमचे शौक आहेत. सुरई नाही, झारी आहे ही. तुम्हाला कोणतरी सुरई म्हणून विकली. कमाल आहे बाई या माणसाची. थँक्यू. कौतुक नाही करत आहे. मरण आलं तर बरं होईल बाई. मर. अगं माझ्याकडे ऐतिहासिक मुघलकालीन बंदूक आहे. ही घे मार स्वतःला आणि मर. छा. मुघल काय टिकल्यांची बंदूक वापरायचे का? अहो टिकल्या भरल्या त्याच्या दिवाळीच्या. अहो बंद करा हे सगळं. बंद करून काय करू? अहो इतिहासाचा अभ्यास करा, पण वर्तमानाचं भान ठेवा आणि भविष्याचा विचार करा जरा. इतिहासातून बोध घेऊन वर्तमानात संघर्ष करणाऱ्यांचं भविष्य ना उज्ज्वल असतं, हे लक्षात ठेवा. अहो जरा काम धंदा करा ना चांगला एखादा, नाहीतर आपल्या या घराचा संसाराचा ना हिरोशिमा आणि नागासाकी होईल.
ठरलं, आता हे सगळं बंद. आपण एक पुतळा उभारू. कोणाचा? तुझा. अशी हापशावर तू उभी आहेस. लोकांना सांगू ही मलिक अंबर हापशी सरदाराची वंशज आहे. तुम्ही नाही सुधारणार. हम तुम दोनों जब आता येणार आहे राहुल देशपांडे सरांकडे. खरं तर लॉकडाऊन मध्ये राहुल देशपांडे कमी आणि त्यांची कन्या आम्हाला दिसत होते. म्हणजे तिचे आता काय व्हिडिओ येणार, आता काय व्हिडिओ येणार, उत्सुक असायचो आम्ही. तर आज आम्ही तिला खरं तर इकडे मिस करतो. एकदा ती आपल्या कार्यक्रमात येऊन पण गेली. पण खूप छान वाटलं की आज तुम्ही आलाय आणि रंगभूमीचं आणि तुमचं जुनं नातं आहे. काय सांगाल? मी इकडे येणार म्हणल्यानंतर खूप मागे लागली होती रेणुका की बाबा मला पण यायचंय. मी म्हणलं बाळा तू असं काहीतरी कर आयुष्यामध्ये की तुला बोलवतील तिकडे. आणि हो मी पण साधारण एक 12-13 वर्षाचा असल्यापासून मी गातोय, स्टेजवरती गातोय, कार्यक्रम करतोय. मी पण 2च कार्यक्रम केले फक्त ऑनलाईन. मला काही ते रुचले नाहीत. कारण सरतेशेवटी असं आहे की जेव्हा आपण गातो आणि समोर प्रेक्षक असतात तेव्हा ते फक्त दाद देत नसतात, पण ते एक ऊर्जेची देवाणघेवाण असते. पण ह्या निमित्ताने मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला करायला अशी मिळाली की मी एकटाच बसायचो. मला काही कीबोर्ड किंवा मला काही येत नाही वाजवता, पण मी तो शिकलो माझ्यापुरता. त्याच्यानंतर मग हे आता रेकॉर्ड करायचं आहे तर मला लताबाईंची, आशाबाईंची किंवा मला जुन्या गझला अतिशय आवडतात आणि मी खूप गायचो. एक असा काळ आला की मी ठरवलं की हे सगळं बाजूला ठेवायचं आणि फक्त क्लासिकल म्युझिकचा रियाज करायचा. कारण व्हायला लागलं एकदा मला असं आठवतं आहे माझा कार्यक्रम याचेच व्हायचे. सूरताल आपल्या झीवरती तो कार्यक्रम लागायचा. त्याच्यामध्ये मी काहीतरी 20 एक गाणी गायलो होतो, 20 का 21 गाणी गायलो होतो. आणि फक्त ह्या लाईटचेच मला कार्यक्रम येत होते. आणि एक मला क्लासिकलचा मुंबईहून कार्यक्रम आला NCPला. आणि मी विचारात पडलो की मी आता काय गाऊ. आणि माझे वडील खूप प्युरिस्ट आहेत गाण्याच्या बाबतीमध्ये. मग त्यांना मी फ्युजन केलेलं किंवा वसंत उत्सवामध्ये जरी असेल तरी ते दुसरीकडे किंवा चहा प्यायला जातील. पण ती म्हणजे त्यांनी लहानपणापासून फक्त वसंतराव असतील, कुमारजी असतील, भीमसेनजी असतील, मल्लिकार्जुन मनसूर असतील, किशोरीताई असतील, एवढंच आणि तेवढंच गाणं ऐकलं आहे. त्यामुळे मी जेव्हा असं म्हणलं मी आता काय गाऊ तेव्हा माझे वडील म्हणले म्हणजे तुला काय गाऊ हा प्रश्न काय येतोय. आणि तेव्हा मला असं स्वतःला वाटलं की अरे काय काय करतोय आपण. आजीनी मला सांगितलं होतं की राहुल हे नाही आहेत पण तू ह्यांच्या फोटोसमोर रियाज कर. आणि मी लिटरली त्यांच्या फोटोसमोर बसायचो. पहाटे 4ला उठून 8 ते 10 तास रोज रियाज करायचो. आणि असं एक 12 वर्ष रियाज झाल्यानंतर मग मी खऱ्या अर्थाने काय म्हणतात त्याला मैफिली करायला लागलो. आणि आता असं मला वाटलं की आता मला ज्या आवडायच्या गोष्टी, एस्पेशली जी गाणी आवडायची लताबाईंची, ती मी गायला लागलो. आणि त्याच्यातनं पॉझिटिव्ह ही गोष्ट घडली की मला सुरेशजींचे अनेक वेळा फोन यायचे, सुरेश वाडकरांचे, की अरे राहुल तू किती सुंदर गायलायस हे. मग दीदी नंतर मी इतकं चांगलं मी पहिल्यांदा ऐकलं तुझ्याकडनं आणि मला ते इतकं छान वाटलं. आणि मी बाळासाहेबांची खूप गाणी गायलो, त्यांनी संगीतबद्ध केलेली, त्यांनी गायलेली. आणि मला एक दिवस बाळासाहेबांचा फोन आला आणि माझ्याकडे काही नंबर नव्हता. पर तसा पुणेकर असल्यामुळे हॅलो कोण बोलतंय, मग असं नाही पण हॅलो कोण बोलतंय, कारण अनलिस्टेड नंबर इतके लोक फोन करतात. म्हणून मी हृदयनाथ मंगेशकर बोलतोय म्हणल्यावर मी जिथे होतो तिथे जागच्या जागी बसलो. मला काय बोलावं कळलं नाही. पण त्यांनी इतकी मनापासून दाद दिली. ते म्हणले मला तुम्हाला भेटायचं आहे, तुम्ही अतिशय छान काम करताय आणि खूप चांगली गाणी करताय. मला हाही किस्सा आठवतो. कट्यारचा जेव्हा पहिला प्रयोग झाला होता तेव्हा महेश आम्ही पहिल्यांदाच स्टेजवरती उभे राहिले होतो आणि बाळासाहेब आले होते, त्याच्यानंतर प्रभाकर पणशीकर आले होते, बाळासाहेब आले, परत आले दुसऱ्या प्रयोगाला. असे 3 का 4 प्रयोग त्यांनी पाहिले आणि त्यांचा निरोप यायचा, इंटरव्ह्यूमध्ये निरोप यायचा की देशपांड्यांना जरा सांगा गाणी गा, अजून आम्ही गाणी ऐकायला आलोय. तर मग मी म्हटलं होतं की अहो नाटकातलं गाणं एवढंच असतं, तुम्हाला मैफिलीमध्ये मग ते मैफिल ऐकायला आली माझी गाण्याची. सो मला आनंद हाच होतोय की आता परत एकदा ती ऊर्जेची देवाणघेवाण होणार आहे आणि मजा आहे, आनंद आहे. वा 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 वा. पण तुम्ही जसा उल्लेख केला की वेगवेगळी गाणी तुम्ही सादर केली, एखादं त्यातलं ऐकवा ना आम्हाला. मोगरा फुलला गाऊ. हो वा वा. मोगरा फुलला, मोगरा
मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू, फुले वेचिता बहरू, कळियासी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मनाची गुंती गुंफियला शेला, मनाची गुंती गुंफियला शेला, बापर खुमा देवीवरी, बापर खुमा देवीवरी, विठ्ठले अर्पिला, मोगरा फुलला. आ, आ, मोगरा फुलला, मोगरा फुलला. वा 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 भारी. आता येणार आहे अदितीकडे. अदिती सुद्धा इतकी वर्षे थिएटर करते, रंगभूमीवरती काम करतेस आणि आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटायला मिळतंय. नवीन संचात तुम्ही सगळ्यांच्या समोर येणार, सज्ज झालेले आहात. तुझ्याकडे सुद्धा भरपूर किस्से असतील. वेडसर किस्से आहेत. आता निर्मितीताई आणि वंदू मावशी म्हणाले त्याप्रमाणे इंटिरियर्समध्ये जेव्हा नाटक असतं तेव्हा प्रेक्षकांचा उत्साह जरा अंमळ जास्त असतो दुसऱ्या गोष्टींबद्दल असतो. आणि स्पेशली जेव्हा आपलं जरा सिरियस अंगाकडे जाणारं नाटक असतं तेव्हा तर तू काय केलं जेवायला तुमच्याकडे, अय्यो तुमच्याकडे हे केलं, आज रात्री कसलं जेवण, बाहेर ना वगैरे सुरू असतं आणि ते आपल्याला दिसत असतं पहिल्या रांगेत. तर असंच एका प्रयोगाला सुरू होतं आणि मी मोहन काकांबरोबर एक थोडा सिरियस प्रवेश चालू होता. बाप लेकीचं नाटक होतं आणि मुलगी वडिलांसाठी गाडी आणते आणि वडील खुश होतात, ते अत्यंत आजारी पडायला लागलेले असतात. असा सगळा एक प्रवेश चालू होता आणि त्या प्रवेशानंतर आमच्या नेबरची एंट्री होती. तर शेजाऱ्यांचा जो कॅरेक्टर करायचा तर त्याचा मित्र एक भेटायला आला त्याला विंगेत, आणि विंगेत त्यांचाच आमचा सिरियस प्रवेश चालू आणि विंगेत त्यांचं झाले, अरे काय किती वर्षांनी भेटलास, इकडची चटणी आणलीस की नाही, तिकडचं ह्या. आणि नंतर आमचा प्रवेश संपला, झाला, ब्लॅकआउट झाला आणि नंतर त्यांची एंट्री होती. ते एंट्रीज विसरले आणि बोलतायत विंगेत चालू आहे त्यांचं. बरं आम्ही, बाबा तुम्हाला चहा आणू का, म्हणजे तुम्हाला जर, मग हे लिहिलेले डायलॉग्सच नव्हते. आता पुढे न्यायचं, त्यांच्या एंट्री शिवाय काही घडणार नाहीये. बराच वेळ गेल्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं की अरे आपली एंट्री आहे. आणि तोपर्यंत लोक वगैरे सुरू झालेलं होतं लोकांचं. एंट्री घेतली आणि नंतर त्याच्यानंतर बऱ्यापैकी सीन होता त्यांचा. तर इथे चिडचिड झाली होती मोहन काकांची आणि त्यांनी एंट्री घेतल्यानंतर ते बरेच ते आले, अरे काय म्हणताय तुम्ही वगैरे असं करत ते आले. हा चला चला तुमची आता जायची वेळ झाली असं मोहन असं करू शकतो. एक्झॅक्टली. पण तरी पण मोहन काका किती थांबले होते, त्यानंतर पुढे नेला आणि त्यानंतर काहीच झालं नाही असं समजून त्यांनी प्रयोग इतक्या उत्तम पद्धतीने पार पडला. परत त्या शेजाऱ्यांची दुसरी एंट्री होती ती तेव्हा ते असेच उभे होते की आता कोणाशी बोलायचं नाही, आता कोणाशी बघायचं नाही, आता आपली एंट्री जाईल. आणि त्यानंतर दुसरी, तिसरी, चौथी एंट्री त्यांनी व्यवस्थित घेतली, व्यवस्थित डायलॉग्स बोलला. वा 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 वा.
आता या बाजूला येणार आहे कविताजी, तुमच्याकडे येणार आहे. जसं की मी म्हणालो, जाहिरात सुरू झाली आहे, प्रेक्षकांना आवाहन केलेलं आहे येण्याचं. कसं वाटतं? खरं सांगू का, एका लग्नाची पुढची गोष्ट 2018 साली आलं आणि त्यानंतर प्रेक्षकांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि उत्तम नाटक चाललं होतं. म्हणजे फक्त इथेच नाही, महाराष्ट्रात नाही तर अमेरिका, लंडन, दुबई, अगदी त्याच्यानंतर आता मी आफ्रिकामध्ये प्रयोग करणार होतो आणि तेव्हा लॉकडाऊन झाला. हे सगळं असताना अचानक लॉकडाऊन झालं आणि अचानक भर वेगात जाणारी गाडी थांबल्यावर कसं होतं तसं झालं. पण आता पुन्हा एकदा बऱ्याच महिन्यांनी 12 तारखेला आपण नाटकाचा शुभारंभ करतोय पुण्याला. वा 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 वा, खूप साऱ्या खरं शुभेच्छा. तर आम्ही त्या नाटकात नाही आहोत, पण प्रशांतचा हुकूम आलाय म्हणजे की वंदनाताई तू यायचंयस, मोहन जोशी येणार आहेत, दिलीप प्रभाकर, आम्ही नांदीला उभे राहणार आहोत. पहिल्या प्रयोगाच्या नांदीला सगळे आपले कलाकार असणार. फारच वा 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 वा, ऐतिहासिक प्रयोग असेल तो, एक लॉकडाऊन नंतरचा. प्रशांत सरांच्या बरोबर तुम्ही इतकी वर्षे काम करतायत, ती व्यक्ती तर धमालच आहे. पण नाटक सुरू असताना अनेक किस्से सुद्धा घडत असणार, तुम्हालाही अनुभव असणारच ते आहे बघता अर्थात. बघ कशा हसल्या. हा, तुम्हाला अनुभव असेलच तर. म्हणजे काय, मी प्रशांत बरोबर तर हजारो प्रयोग केले, पण एकतर एवढा एनर्जीचा धबधबा घेऊन येतो, त्याचे काहीतरी टिवल्या बावल्या चालू असतात, त्याच्यात आपण आपला प्रयोग करायचा असतो. म्हणजे ती सगळी मारामारी करून आपण चोख प्रयोग करायचा, आपण अजिबात हसायचं नाही, हे सतत स्वतःला सांगत राहावं लागतं. पण तितकाच तो स्पॉन्टेनियस आहे. म्हणजे एखादं काहीतरी गडबड झाली प्रेक्षकांमध्ये तर तो सरळ त्याच्याबद्दल ऍडिशन घेतो, पण त्या सगळ्याला आपली तयारी असली पाहिजे, एवढंच करायचं असतं. म्हणजे आपण चोख आपला प्रयोग पुढे न्यायचा, एवढंच करायचं असतं प्रशांत बरोबर राहून. हिला माहितीये, कारण हिला प्रशांतकडे बघून खूप हसू येतं. मी बऱ्यापैकी कंट्रोल करू नाही, शकते. पण मी हसायला लागले ना, म्हणजे प्रशांतच्या विनोदानात हसते, पण काही चुकलं तर मी त्याला चिमटा काढते. मग मी त्याला सांगते की तू चुकला होता म्हणून तुला आठवण करून दिली. तर आता येणार आहे सुनील तावडे सरांकडे. खरं तर किस्से यांना नाही विचारायला पाहिजे, यांच्याबद्दलचे किस्से इतरांना विचारायला. यांच्या बरोबर काम करता, तुम्ही बरोबर काम केलंय, ह्या माणसाबरोबर काम करताना काय असतं? बरं खरं सांगू का, कारण काय गेले कित्येक वर्ष, 43-44 वर्ष झाले मला आता हे कामं करून. पण आता ना एक वर्ष पण असं गेलं ना की ज्या वर्षी मी नाटक केलं नाही असं. आणि हे वर्ष असं गेलं ना की नाटकच नाही केलं. नाटकं इतकी वर्ष केली, त्यामुळे मी कलाकारांमध्येच आमचं एक कुटुंब निर्माण झालं आणि त्याच्यामध्ये प्रेक्षक पण हा एक कुटुंबाचा भाग झाला. आता मला असं म्हणायचं की हे वर्ष आपण आता हे पुसून टाकूया, आपल्या आयुष्यात हे वर्ष आलंच नाही असं समजूया आणि प्रेक्षकांनीही ते समजावं. आणि आता हे नव्या उमेदीने आपण परत रंगभूमी सुरू करतो, परत चांगली चांगली नाटकं करतो, परत तोच उत्साह आपल्या लोकांमध्ये, प्रेक्षकांमध्ये आणि कलाकारांमध्ये दिसणार आहे. आणि त्यासाठी आपण एकतर झी मराठीचे पण आभार मानूया, कारण रंगभूमीच्या मागे, मराठी रंगभूमीच्या मागे खंबीरपणे झी मराठी वाहिनी उभी आहे. आणि हॅमलेट नाटक पण त्यांनी खूप मोठं शिवधनुष्य होतं, ते उचलायला खरं म्हणजे प्रोड्युसर्सना मदत केली आणि ते खंबीरपणे उभं राहिलं. आणि अशाच प्रकारची नाटकं आता यापुढे प्रेक्षकांना दिसणार आहेत, ह्याचा आनंद खूपच मोठा आहे. वा 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 वा. आता किस्सा एखादा धमाल. मी आता ना शांतेचं कार्ट चालू आहे असं हे नाटक करत होतो आणि मी स्टेजवर असं आजोबा झालेला असतो, थोडंसं वय विसरून, आणि मी असा बसलो आणि काडकन असा आवाज आला आणि अख्खा बेड तुटला. चालू नाटक होतं आणि बेड तुटला. बेड तुटल्यानंतर मी उठलो, अरे काय प्रियदर्शनाला म्हटलं काय झालं म्हटलं नाही रे बेड तुटला. लोक चालू आहे, नाटक चालू आहे, आम्ही नाटकातल्या सारखे डायलॉग बोलतोय, अमुक अरे हे त्याला कोणाला तरी बोलवा, अरे प्रियदर्शन म्हणाला बोलवा. आणि तिघे हे आले, बॅकस्टेज आर्टिस्ट तिघे जण आले. आता बॅकस्टेज आर्टिस्ट सुद्धा ते सुद्धा कलाकार असतात, जे आपल्याला माहीत नसतं की ते आपल्याबरोबर काम करून म्हणा, आपले कामं बघून त्यांच्यामध्ये पण एक वेगळीच कला निर्माण झालेली असते. आणि त्यात तो मला ते अनुभव आला. आणि 3 बॅकस्टेज आर्टिस्ट आले, त्यांनी ते बेड असा उचलला आणि दोघे घेऊन गेले. आणि तिसरा जो बॅकस्टेज आर्टिस्ट होता तो घेऊन जाताना असा चालायला लागला, असा चालला. तर मी तिकडे उभा होतो, मी त्याला म्हटलं काय रे पाय वाकडे कसे झाले? तो असा झाला होता, वाकडे झाले कुठे काय सरळ आहेत की.
असं करून परत त्याने एक्झिट घेतली आणि प्रचंड लाफ्टर आला. आता हा किस्सा आहे की आपल्याला इतकं बरं वाटतं की हे बॅकस्टेज आर्टिस्ट सुद्धा किती इन्व्हॉल्व असतात आपल्यामध्ये. दुसरा अनुभव म्हणजे विसरण्याचे किस्से. मामुटीचा सांग ना कविता. मामुटी म्हणजे आम्ही आमचे इंटरनॅशनल बरेच दौरे झाले. त्या एका दौऱ्यामध्ये वंदनाताई आणि दोघंही होते आणि एअरपोर्टवर बसलो होतो तर फ्लाईटची वाट बघत होतो. टाइमपास काहीतरी केला पाहिजे, काहीतरी टाइमपास करूया. तर हा मामुटी सारखा दिसतो आणि त्यांचे हॅट वगैरे घातली. तर हिने काय केलं, ही अगदी मामुटी असं म्हणून ती त्याच्याकडे धावत गेली ऑटोग्राफसाठी आणि तोही मामुटी असल्यासारखा तिला ऑटोग्राफ दे. मग त्याच्यानंतर पुढे भाषेत बोलला. मी त्या भाषेत बोलतो गेलं मांटकडे दिली लिहायला एअरपोर्टला 9:30 फ्लाईट इन न्यूयॉर्क एअरपोर्ट ऑटोग्राफ घेण्यासाठी लाईन गर्दी करायला लागली. साऊथ इंडियन पण होते. साऊथ इंडियन आले, माझी सही घ्यायला गेले. मोहन वगैरे म्हणजे त्याला सांगायला गर्दी झाली एअरपोर्टला. थोड्या वेळाने हे लोकांनी पटवून दिलं की हाच मामुटी आहे. बरं त्याच्यानंतर आम्ही उतरलो, मुंबई एअरपोर्टवर आलो. जो माणूस माझी सही घेतली होती तो माझ्या मागे होता आणि मी कसं गंडवलं जी काय मजा आली. वा वा. आता येणार आहे हेमांगी कवीकडे. हेमांगी सुद्धा अनेक वर्षे थिएटर करते आणि आता हेमांगी कवी सुद्धा प्रेक्षकांना भेटायला उत्सुक असेल. काय सांगशील? आम्ही गोव्याला नाटक करत होतो. अनधिकृतचा प्रयोग होता आणि स्किझोफ्रेनिया या विषयावर ते नाटक आहे. आणि अशोक मामा 65 पासून ते अगदी वयवर्ष 6 नंतर 6 महिने असा त्यांचा उलटा प्रवास. आणि तिथे मी त्यांची आई होते. मला मूल नसतं म्हणून मी पण मेंटली त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. आणि असा सीन होता की लोकांना घरचे खूप त्रासलेले असतात की अरे हिला पण वेड लागले का, या माणसाला तर वेड लागलंच आहे राज्याध्यक्षाला आणि आता ही पण वेडी होती. तर सगळे आम्हा दोघांना बाहेर काढण्याचा प्लॅन करतात घरची मंडळी. आणि मी म्हणते की नाही नाही मला काढू नका, मला माझ्या हक्काच्या घरातून काढू नका. मी ते इतकी एक्साइटमेंटमध्ये एवढा मोठा फंबल मारला. नाही नाही मला हक्काच्या चक्का. त्याच्यानंतर मामा असे लहान मुलांसारखं करत होते. मामांनी फक्त माझ्याकडे काय. त्याच्यानंतर नाटकाच्या प्रयोगांमध्ये थोडंसं गॅप झाल्यानंतर आपण चक्री मारतो की अरे आपण सगळं रिवाइंड करूया आणि आठवूया. तर त्या प्रवेशाला हक्का नूडल असं एक अशोक शिंदे सरांकडे आता येणार आहे. सरांचा पेहराव इतका सुंदर आहे. वा, मला आवडलाय तो पेहराव आजचा. तर त्यांना आता मला विचारायचंय की इतकी वर्ष तुम्ही सुद्धा काम करताय, कसं वाटतंय तुम्हाला? माझी सुरुवात मेकअप मन म्हणून झाली, मेकअप आर्टिस्ट. हो. माझे वडील मेकअप आर्टिस्ट होते आणि पुण्यामध्ये असताना पुण्यातल्या जवळजवळ 98 म्हणजे 99% शाळांमध्ये मी मेकअप आर्टिस्ट म्हणून जायचो. अच्छा. आणि माझ्याबरोबर आत्ताचे सुप्रसिद्ध मेकअप डिझायनर इंटरनॅशनल विक्रम गायकवाड, तो माझ्याबरोबर असायचा. आणि 11वी 12वीत असल्यापासून मला अनेक पिढ्यांबरोबर काम करता आलं. म्हणजे डॉक्टर काशीनाथ घाणेकरांना मेकअप करता आला. वा वा. अरुण सरनाईक साहेब. आणि मग मी ते ना विंगेत उभं राहून ते बघायचो. तेव्हापासून माझी ना कनेक्ट स्टेजची झाला. आणि तिथून सुरुवात झाल्यामुळे दिग्गजांची कामं बघत आलो. मग बालनाट्य, सतीश तारे, मी, माझे गुरु मी ज्यांना मानतो, मोहन जोशी, विक्रम गायकवाड, आम्ही तेव्हाची जी बॅच होतो. म्हणजे कसं रंगभूमीवरचं प्रेम. तर बालगंधर्वला प्रयोग झाल्यानंतर मेकअप पण करतोय, ड्रेपरी पण करतोय आणि त्याच्यानंतर टिळक स्मारकला प्रयोगाला पण पैसे नाहीत. मग हातगाडीवरती तो सेट, मेकअपचं सामान असं मी आणि सतीश तारे वगैरे आम्ही घेऊन जायचो. मग जेव्हा नाटकात खरं संधी मिळाली त्यावेळेला अनेक किस्से, म्हणजे खरं तर आपल्याला एक एपिसोड करता येईल एवढे माझ्याकडे किस्से आहेत. वा 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 वा. आता काय झालं, प्रयोगाला गेल्यानंतर दौऱ्यातनं पहिलं मी, कुलदीप पवार वगैरे त्यांचं ते गोलमाल नाटक आम्ही करत होतो. तर आम्ही गेल्यानंतर ना राहण्याची व्यवस्था वगैरे काय बघायचो नाही, पहिले स्टेजवर जायचो. तर एक जण असा बसला होता तिकडे, असा आळस देत वगैरे. तर मी म्हटलं दादा एक मिनिट या ना. काय माईक किती आहेत आपल्याकडे? कशाला? तर मी म्हटलं अहो माईक हो, भाषण आहे. भाषण आहे. तर मी म्हटलं नाही नाही भाषण नाही, कसं सांगायचं, आमचा नाटकाचा प्रयोग आहे. मग करा की. त्याला काय पडलेलं नव्हते.
म्हटलं पण त्याला माईक लागेल ना, मग आणतो. वा वा वा. तर मी म्हटलं म्हणजे इथं नाहीये, नाही मग तिथं भुरकुम गाव आहे तिकडून आणतो. आमच्याकडे एकच माईक. बरं तो माईक काय झाला, तो त्याची क्लिप पण तुटलेली, त्याच्यामुळे असा माईक जो होता तो एक तर राहिल्यानंतर आपण बोलू शकतो ना. तो बोलता 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 म्हणजे कित्येकदा हे आता असं असं बोलत असताना, हे बघ माझ्या वाटेला जाऊ नको. मी इन्स्पेक्टर प्रसाद तिकडे, आणि प्रसाद हिचा लवर वगैरे असं दाखवलं असताना मी तिकडे स्टाईलमध्ये उभा. पण मला कळे ना माईक मध्ये आहे ना, मग मी असं चालत चालत जायचो उगीच प्रेक्षकांकडे बघत होतो. एक प्रसंग असा आला की माझा आणि प्रसादचा प्रसंग होता, इथं माईक, दोघे जुगलबंदी, तो तिकडनं मी इकडनं, शेवटी दोघे पुढे आलो आणि असा सिक्वेन्स घडला आहे बघा. हे बघ मी तुला अटक करीन. मी असं झालं की तो कसं करता ते बघू, म्हणजे तुला माझ्यावर विश्वास नाही. आई शपथ, एकच माईक होता, एवढं तर पटकन. पण एकच माईक होता ना, एकच माईक होता. हे असे दौरे केले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. अशा अनेक किस्से आहेत. आता येणार अद्वैतकडे. अद्वैत तर दिग्दर्शक म्हणून बसलाय खरं तर या नाटकाचा, पण लेखक आहे, दिग्दर्शक आहे, अभिनेता आहे. काय सांगशील? दादा एक गुड न्यूज. थोडक्यात अगदी सांगायचं झालं ना तर मला मगाशी कोणीतरी एंट्री घेण्याबद्दल बोला. आता काशीनाथ घाणेकरांची एंट्री, मग तो प्रेक्षकांचा रिस्पॉन्स, हे खूप गमतीशीर असतं. आणि हा जो थिएट्रिकल एक्सपिरियन्स आहे ना, हा तुम्ही कितीही नाटक तुम्ही ऑनलाईन दाखवा किंवा शूटिंग करा, हा येऊच शकत नाही. तुझ्या नाटकाची सुरुवातच ही होते ना, हा एक छान पिवळ्या साडीतली कविता लाड बघायला मिळते मला, ते आपोआप हे होतं आणि तुमचा एक विश्वास बसतो, एक अटेन्शन मिळतं आणि मग ती स्टेजवर जाते आणि नाटक सुरू होतं. म्हणजे हा जो लाईव्ह एक्सपिरियन्स आहे हा कधीच कविताताईला तुम्ही कॅमेऱ्यात दाखवून मिळणार नाहीये, ते तुम्हाला थिएटरमध्येच बघायला लागेल. उमेश कामत या नटाचं मला नेहमी वाटतं एक प्रयोग हलू देत नाही. आता त्याचे हसण्याचे किस्से माझ्यापर्यंत तरी पोहोचलेले नाहीत कधी, पण एक प्रयोग तो हलू देत नाही. हे लाईव्ह बघण्यातच मजा आहे. म्हणजे ते तुम्ही शूट केलं तर ती गंमत नाही येणार कदाचित. म्हणजे ती जी लाईव्ह बघण्यातली मजा आहे ना, तो प्रत्येक सीनमधली त्याची इंटेन्सिटीची जी मजा आहे किंवा त्याने एकट्याने रडण्याची जी मजा आहे ती तुम्ही क्लोज, म्हणून ती त्या मीडियमची गंमत आहे. मला वाटतं नाटक या माध्यमाची गंमतच जिवंतपणा आहे. वा 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 वा. प्रेक्षक हो, मराठी नाट्यगृहाला लागलेलं कुलूप आता उघडणार आहे आणि हा रंगमंच तुमच्या प्रतीक्षेत तुमच्या हजेरीसाठी तयार आहे. या पार्श्वभूमीवर मराठी रंगभूमीचा आणि त्या रंगभूमीवर विशेष स्थान निर्माण करणाऱ्या स्त्री भूमिकांचा सन्मान तर व्हायलाच पाहिजे. आपल्या नैसर्गिक अदाकारीने रंगमंचावर या स्त्री भूमिका सक्षमपणे सादर करणाऱ्या मान्यवर अभिनेत्री आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आज विकोतर्फे आपण या सर्व अभिनेत्रींचा सन्मान करीत त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहोत. विकोचे सर्व प्रॉडक्ट्स हे नैसर्गिक तत्वांनी बनलेले दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आहेत आणि ते संपूर्ण स्वदेशी आहेत. चला तर मग विको वापरूया आणि स्वदेशी निवडूया. तर खूप छान वाटलं की या 3 भागांमध्ये हे सगळे कलाकार या मंचावरती आले. रंगभूमी पुन्हा एकदा सुरू होत आहे. तुमची आवडती नाटकं तुमच्या भेटीला येत आहेत. या सगळ्यांच्या वतीनं आपण एवढंच आवाहन करत आहोत की आता गरज आहे ती प्रेक्षकांनी नाट्यगृहाकडे येण्याची. सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळून आता हे कलाकार सज्ज झालेले आहेत तुमचं मनोरंजन करण्यासाठी. तेव्हा लवकरात लवकर तुमचं तिकीट बुक करा. आणि जाता जाता मला एवढंच म्हणावंसं वाटतंय की पुन्हा एकदा प्रेक्षकांनी सगळं प्रेक्षागृह फुलून जाऊ द्या. चला हवा येऊ द्या. भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे विको विश्वसनीय आयुर्वेद सह प्रस्तुत चला हवा येऊ द्या. लेडीज जिंदाबाद. को पावर्ड बाय डाबर आमला हेअर ऑइल, व्योम इनोव्हेशन, ACE23 रमी वेल प्लेड, वुडवर्ड्स ग्राइप वॉटर, इलेक्ट्रिक व्हेकल पार्टनर जॉय ई बाइक स्पेशल पार्टनर, अमृतांजन रोल ऑन फॉर हेड एक, गोदरेज एक्सपर्ट रिच क्रेम हेयर कलर, एम्प्लिगो बाय सिंजेंटा.
तर खूप छान वाटतंय की हे सगळे कलाकार या मंचावरती आलेले आहेत, पण या भागाचा समारोप करूयात एका छानशा गाण्यानं. जरूर. सर्वेश्वरा 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 सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिव सुंदरा गंगाधरा शिव सुंदरा जे जे जगी जगते दया जे जे जगी जगते दया माझे म्हणा करुणा करा माझे म्हणा करुणा करा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा आदित्यया तिमिरानभा आदित्यया तिमिरानभा ऋग्वेदया हृदयातभा ऋग्वेदया हृदयातभा सृजनत्वद्या द्या आर्यता सृजनत्वद्या द्या आर्यता अनुदारिता दुरिता हरा अनुदारिता दुरिता हरा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वेश्वरा सर्वेश्वरा